सोमवारी पेट्रोल डिझेलच्या एक्साइज ड्युटी म्हणजेच उत्पादन शुल्कात अचानक वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला। पण यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होणार आहे अशा सुद्धा चर्चा सुरू झाल्या। पण खरंच पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होणार आहे का सांगते। पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 2 रुपयांनी वाढलंय, तर डिझेलवर देखील 2 रुपये उत्पादन शुल्क वाढवण्यात आलंय। त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरात सोमवारी मध्यरात्री 12 वाजल्यानंतर वाढ होणार अशी चर्चा होती। पण पंपांवरील किरकोळ विक्रीच्या दरात कुठलीही वाढ होणार नसल्याचं आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं स्पष्ट केलंय। भारतात पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क हा केंद्र सरकारकडून लावण्यात येणारा कर आहे। याचा इंधनाच्या किमतीवर मोठा परिणाम होतो। सध्या पेट्रोलवरील उत्पादन शुल्क हे 19.90 रुपये प्रति लिटर इतका आहे, तर डिझेलवरील 15.80 रुपये प्रति लिटर आहे। दरम्यान 2014 मध्ये पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 9.48 रुपये प्रति लिटर इतकं होतं, तर डिझेलवर 3.56 रुपये प्रति लिटर इतकं होतं। त्यानंतर या दरांमध्ये अनेकदा वाढ झाली आहे। सन 2021 मध्ये पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क 27.90 आणि 21.80 रुपये प्रति लिटर इतकं होतं। मे 2022 मध्ये केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने पेट्रोलवर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांची कपात केली होती। भारतात सध्या पेट्रोल डिझेलची बेस प्राइस 32 रुपये आहे। त्यावर केंद्र सरकार 33 रुपये उत्पादन शुल्क वसूल करतं। त्यानंतर विविध राज्यांकडून आपल्या हिशोबाने व्हॅट आणि सेस वसूल केला जातो। त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती 2 ते 3 पटीने वाढतात। पण आता झालेली 2 रुपयांची वाढ ही ग्राहकांसाठी नसणार आहे, कारण आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलची किंमत कमी झाली आहे। कंपन्यांनी $60 आसपास तेलाचे दर कमी केलेत। 45 दिवसांच्या कालावधीत कच्च्या तेलाची किंमत $83 इतकी होती, त्यानंतर ती $75 वर आणण्यात आली आहे। त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किरकोळ विक्रीच्या दरात वाढ होणार नाही, असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केले। या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा।